नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे 50 अशा किचन टिप्स जे तुमचं रोजचं काम खूप सोपं करतील। ह्या टिप्स वापरल्या तर तुमचा वेळ, मेहनत आणि पैसा तिन्ही वाचेल। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नंबर 1, कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून आधी फ्रीजमध्ये ठेवा। लसूण सहज सोलण्यासाठी थोडं गरम पाणी टाका। कोथिंबीर जास्त दिवस टिकण्यासाठी पेपरमध्ये गुंडाळा। लिंबू जास्त रस देण्यासाठी रोल करून वापरा। भात मोकळा राहण्यासाठी थोडं तेल घाला। डाळ पटकन शिजण्यासाठी भिजवून ठेवा। तव्यावर मीठ टाकून स्वच्छ करा। फ्रीजमध्ये बेकिंग सोडा ठेवल्यास वास येत नाही। दूध उकळताना चमचा ठेवला तर उतू जात नाही। टोमॅटो सोलण्यासाठी गरम पाण्यात ठेवा। भाजी कुरकुरीत राहण्यासाठी मीठ शेवटी टाका। चपाती मऊ ठेवण्यासाठी पिठात दूध घाला। तेल कमी वापरायचं असेल तर नॉनस्टिक वापरा। उरलेली भाजी पराठ्यात वापरा। मसाले भाजून घेतले तर चव वाढते। आलं लसूण पेस्ट फ्रीजमध्ये ठेवा। बटाटे काळे पडू नये म्हणून पाण्यात ठेवा। साखर ओलसर होऊ नये म्हणून लवंग ठेवा। भाजी जास्त खारट झाली तर बटाटा घाला। चहा चांगला रंग येण्यासाठी थोडं मीठ घाला। अंडी फ्रेश आहेत का तपासण्यासाठी पाण्यात टाका। पाव मऊ ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा। कढई चिकटू नये म्हणून आधी गरम पाणी करा। लाडू बनवताना हाताला तूप लावा। तेल उडू नये म्हणून मीठ टाका। दही घट्ट होण्यासाठी उबदार जागेत ठेवा। भाजी जास्त तिखट झाली तर दही घाला। कढी गुठळ्या होऊ नयेत म्हणून सतत ढवळा। पनीर मऊ ठेवण्यासाठी गरम पाण्यात ठेवा। बिस्किट मऊ झाले तर पुन्हा भाजा। फ्रीजमध्ये अन्न वेगवेगळं ठेवा। चाकू धारदार ठेवण्यासाठी वेळोवेळी धार लावा। भाजी चिरून आधी ठेवू नका। गॅस वाचवण्यासाठी झाकण वापरा। भाजी लवकर शिजण्यासाठी प्रेशर कुकर वापरा। उरलेला भात फ्राईड राईससाठी वापरा। चहा उकळताना आलं ठेवलं तर चव वाढते। स्वयंपाक करताना आधी तयारी करा। फळं वेगवेगळी ठेवा। मसाले हवाबंद डब्यात ठेवा। गोड पदार्थात चिमूटभर मीठ घाला, चव वाढते। भाजीत रंग टिकवण्यासाठी झाकण उघडं ठेवा। फ्रीज साफ आठवड्यातून एकदा करा। पाणी उकळूनच वापरा। स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा। गरम भांडं लगेच धुवू नका। स्टील भांडी चमकण्यासाठी लिंबू वापरा। कांदा लसूण वेगळे ठेवा। रोज थोडा वेळ किचन ऑर्गनाईज करा। स्वयंपाक प्रेमाने करा, चव आपोआप वाढते। थँक्स फॉर वॉचिंग।